आदरणीय पूनमताई बळसाने केदार यांच्या प्रचार सभेच्या निमित्ताने विचारपीठावरील उपस्थित आदरणीय बंतेजी, प्रदेश सचिव सतीश बनसोडे, उपाध्यक्ष हुमणे, आमचे स्थानीय नेते पदाधिकारी ब्राह्मणे यांनी नुकताच पक्षामध्ये प्रवेश केला ते कल्याण ग्रामीणचे आमचे आदरणीय जाधव, आणि इलेक्शनचे दिवस असून सुद्धा अंधारामध्ये आपण थोडा वेळ चाचपडत होतो आणि त्यामुळे उशिरा सुरू झालेल्या सभेसाठी उपस्थित मित्र बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या खाली सभा घ्यावी लागते हे उल्हासनगरचं भूषण आहे की दुर्दैव आहे मला माहित नाही, कारण या ठिकाणी आम्ही अनेक वेळा भव्य विचारपीठ उभं करून अनेक सभा घेतल्या, पण इथल्या नालायक राजकारणाच्या हलकट प्रवृत्तीच्या लोकांनी आज आमचा स्टेजवाला पळवला. म्हणजे आता आजपर्यंत आमदार खासदार पळवायचे, आता स्टेजवाले पळवण्यापर्यंत जर हे लायकी आमची एवढी उतरली असेल तर यांच्याबद्दल काय बोलावं. आणि म्हणून अशा लोकांनी ज्यांनी स्टेजवाला सुद्धा पळवला त्या स्टेजवाल्याने बिचाऱ्याने पैसे सुद्धा परत आणून ब्राह्मणेंना दिले. तो म्हणाला की सर, म्हणजे ब्राह्मणेंना म्हणाला की मी स्टेज लावू शकत नाही, माझ्यावरती दबाव आहे. त्याची रितसर तक्रार तर आम्ही इलेक्शन कमिशनची अथॉरिटी असती त्यांना देऊच, पण ज्या कोणी बांधवाने हे काम केलं असेल तोही उद्या येईल ना भविष्यात आमच्या समोर. कारण ब्राह्मणे अनिल सपकाळे ह्या उल्हासनगर चोपडे परिसरामध्ये गेले 25 वर्ष कार्यकर्ते म्हणून आहेत आणि ते कुणाच्याही बापासमोर आजपर्यंत झुकलेले नाहीत. त्यामुळे अशा मंडळींना जर काही वाटत असेल, कारण मी आल्या आल्या नेमकी लाईट गेली, आता गेली की घालवली पुन्हा तेही महत्वाचं आहे, पण जेव्हा लाईट गेली तेव्हा आम्ही बॅटरीवरचा स्पीकर सुरू केला आणि बॅटरीवरचा स्पीकर सुरू केला तेव्हा त्यांना वाटलं असेल आता लाईट घालवून काही उपयोग नाही, यांची सभा होणारच आहे, आणि त्यामुळं लाजे काजस्तव लाईट कदाचित सुरू झाले असेल. आता मी जेव्हा सभेतला स्पॉट पाहिला तेव्हा इकडची ट्रॉफिक आहे, तिकडची ट्रॉफिक आहे. उद्या मोदीचा मुंबईमध्ये रोड शो आहे आणि रोड शो साठी मुंबईमधले जवळजवळ 13 रस्ते बंद आहेत. काय पंतप्रधानाला एक कायदा आणि नागरिकांना इतर कायदा असा काही कुणाच्या बापानं कायदा लिहून ठेवलेला नाही. 13 रोड मुंबईमध्ये उद्या बंद आहे. 13 रोड बंद करायचे आणि इतर एखाद्या चौक सभेला सुद्धा वाहतुकीच्या नियमाच्या नावाखाली लहानसहान पक्षाची दडपशाही करायची, हे काही चांगल्या लोकशाहीचं लक्षण नाही. आणि म्हणूनच तर आता लोक ह्यांना आर पार तडीपार करण्याच्या ज्या भाषा करत असतात त्याची त्यांना कदाचित भाषा कळत असावी आणि म्हणूनच ते अलीकडे वाटेल ते बोलत असतात. नॉर्मली तुम्हाला सगळ्याला ठाऊक आहे मी अशी कधीही भाषण करत नाही, कारण जेव्हा एखादं कुत्रं चावायला येतं तेव्हा त्याला दगड मारावाच लागतो. ठीक आहे, आपण माणसं आहोत म्हणून आम्ही काही कुत्र्याला चावू शकत नाही, आमची मजबुरी आहे, आम्हाला ते जमणार नाही. पण चावणाऱ्या कुत्र्याला तोंडावर फटका मात्र मारावा लागतो, कमीत कमी दगड तरी मारावा लागतो. आणि म्हणून मला या सुरुवातीला या गोष्टीचा उल्लेख करावासा वाटला. ठीक आहे, आज तुमच्या हातात सत्ता आहे, तर सत्ता आहे तर मग ठाण्याचे 2 वेळचे खासदार असणारे उमेदवार जाहीर करायला एवढा उशीर का केला. बीजेपीला जर एवढी सत्तेची घमंड आहे तर महाराष्ट्रामध्ये
अजूनही त्यांच्या महायुतीचे उमेदवार अनेक ठिकाणी ठरत नसल्यासारखी परिस्थिती आहे. हा त्यांना उशीर का लागला? आणि जर तुम्ही एवढा विकास विकास म्हणता तर कालही आमची सभा कोपरखैरण्याला वादळ सुद्धा झाली, पाऊस असताना सुद्धा मोठ्या मैदानात झाली. आमचे कार्यकर्ते काही बाजार भावानं कुणाला तरी काही हे देऊन ते देऊन आणलेले नसतात. आणि इथंही जेवढे बसलेले आहेत ना ते स्वतःहून आलेले आहेत. तुमच्यासारख्या भाडोत्री दलालाच्या जीवावर आम्ही राजकारण करत नाही. हे सांगण्याची गरज आहे अशासाठी की अनेक लोकांना वाटतं की आपल्याकडे पैसा आणि सत्ता असते की वाटेल ते करता येतं. कालच कोणीतरी म्हणाले की आता हेलिकॉप्टर मधून बॅगा घेऊन फिरायला लागले, त्याची चित्र यायला लागली, टेलिव्हिजनवरती रिपोर्ट यायला लागले. अरे असे बॅगा तुम्ही किती घेऊन फिरले असता तर ज्यांच्या बॅगाच्या जीवावर तुम्ही राजकारण करता ते तर पंतप्रधान होत नाहीत ना. जर ते ओरिजिनल पैसेवाले असून सुद्धा जर पंतप्रधान होत नाहीत तर पंतप्रधानाच्या चमच्याने आणि चमच्याच्या दलालाने किती पुढं वागावं याच्यावरती थोडं ताळतंत्र ठेवण्याची गरज आहे. आणि हे ताळतंत्र तुम्ही ठेवलं नाही तर म्हणतात ना प्रत्येकाचा एक दिवस असतो, हर गधे का भी एक दिन होता है. आणि तुमचा जर दिवस आहे असं वाटत असेल तर तो दिवस संपण्याची सुद्धा गोष्ट असते. म्हणून कोणी एवढी आकडण्याची गरज नाही. या उल्हासनगर मध्ये कोणी 2-4 नगरसेवक निवडून आणले म्हणून जास्त भाव खाण्याची गरज नाही. आणि ज्यांनी बीजेपी सारख्या पक्षात काम करायला सुरुवात केले त्याने आंबेडकरांचं फुल्यांचं नाव घेऊन उल्हासनगर मधल्या लोकांना सांगायची गरज नाही. हे तुम्हाला ठणकावून सांगावं लागेल. हे कोणीतरी तुम्हाला ठणकावून सांगावं लागेल. आणि म्हणून या इलेक्शन मध्ये आपण जेव्हा पाहतो तेव्हा बीआरएसपीनं महाराष्ट्रामध्ये एकूण 22 उमेदवार उभे केले, 3 ठिकाणी पाठिंबा दिला. कोल्हापूरमध्ये शाहूराजे, ज्या शाहूराजांनी डॉक्टर बाबासाहेबांना घडवण्यामध्ये मोठं योगदान दिलं, त्यांचे पीएनी आम्हाला प्रत्यक्ष संपर्क करून समर्थन मागितलं. आणि आम्ही समर्थन देताना म्हणालो की त्या शाहूराजांचे उपकार आमच्यावर आहेत, आम्हाला त्याची परतफेड करता येणार नाही. परंतु त्यांच्याच नावाचा कोणीतरी कोल्हापूर संस्थानचा माणूस जर तिथं उभा राहत असेल तर त्या शाहूला एक अभिवादन म्हणून आम्ही या शाहूला पाठिंबा देऊ. आणि म्हणून कोल्हापूरमध्ये पाठिंबा दिला. कोल्हापूरच्या बाजूला हातकणंगले मतदारसंघ, त्या हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी आहे. ज्या राजू शेट्टींची सुद्धा प्रकाश आंबेडकरांच्या सारखीच उद्धव ठाकरेंच्या सोबत युती झालेली होती. पण जशी प्रकाश आंबेडकरांची उद्धव ठाकरे सोबत युती टिकली नाही तशीच राजू शेट्टींची सुद्धा टिकली नाही. आणि वर्षभरापूर्वी त्याच हातकणंगले मतदारसंघामध्ये शिरोळ नावाचा तालुका, त्या शिरोळ तालुक्यामध्ये गायरान जमीनधारकांचा मेळावा बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीने घेतला होता. गायरान जमीनधारकाच्या हक्कावरती लढणारी सध्या महाराष्ट्रामध्ये एकमेव पार्टी आहे ती बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी आहे. मग ते अगदी विधानसभा असेल, विधानसभेच्या सभागृहामध्ये या माध्यमातून प्रश्न निर्माण करायचे असतील किंवा सभागृहाच्या बाहेर आझाद मैदानामध्ये मोर्चे घेऊन जायचे असेल तर ते बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच करते, दुसरं कुणी करत नाही. दुसरं फक्त इलेक्शनच्या वेळेला जसे उंदरं बिळातून बाहेर येतात तसेच इलेक्शनच्या वेळेला बाहेर येतात आणि इलेक्शन झालं की आपोआप गायब होतात. अशाच एका मेळाव्याला त्या शिरोळ तालुक्यामध्ये माझ्यासोबत राजू शेट्टी होते. आणि राजू शेट्टी म्हणाले की आम्हाला पाठिंबा द्या, या मतदारसंघामध्ये पाठिंबा द्या. त्यांच्या विनंतीवरून आम्ही त्याला पाठिंबा दिला. आणि त्याच पद्धतीनं परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये सीपीआयच्या नेत्यांनी मला संपर्क साधून समर्थन मागितलं आणि म्हणून परभणीमध्ये सीपीआयला बीआरएसपीनं समर्थन दिलं. म्हणजे हे 3 समर्थन दिलेले उमेदवार
22 PRSPचे स्वतःचे उमेदवार, 25 उमेदवार आपले महाराष्ट्रामधले, एक गुजरात मधला, एक तेलंगणा मधला आणि एक हरियाणा राज्यातला, असे 28 उमेदवार BRSPचे स्वतःचे आणि समर्थनाच्या. याचा अर्थ आम्ही महाराष्ट्रामध्ये इतर 25 जागावरती उमेदवार उभे केलेले नाही. त्या 25 जागावरती महायुती आणि महाविकास आघाडीनं एकामेकाच्या विरोधात लढावं. त्यांनी तिथं लढावं. तिथं तर कुणाचे आमच्यासारख्या पक्षामुळे तुमची 4 मतं कमी होतील असा काही धोका नाही तुम्हाला. त्यामुळं 25 ठिकाणी एक रणनीतीचा भाग म्हणून आम्ही उमेदवार दिले नाही आणि 25 ठिकाणी आंबेडकर की औलाद अभी भी जिंदा है ये दिखाने के लिए आम्ही आमचे स्वतंत्र उमेदवार दिले. कारण असं की आजकाल महाराष्ट्रामध्ये दुसऱ्याचे झेंडे आपल्या खांद्यावर घेऊन फिरणाऱ्याची पिढी निर्माण झालेली आहे. नेते निर्माण झालेले आहेत, कार्यकर्ते निर्माण झालेले आहेत. स्वतःच्या जीवावरती आपण राजकारण करू हा विश्वास नसलेले लोक मोठ्या संख्येने तयार झालेले आहेत आणि म्हणून दुसऱ्याच्या पालखीचे भोई होण्यामध्ये त्यांना आनंद आहे. आम्हाला दुसऱ्याच्या पालखीचे भोई व्हायचं नाही. आम्हाला फुले शाहू आंबेडकरी विचाराचंच पायीक म्हणून भोई म्हणून आम्हाला काम करायचं आहे आणि म्हणून आम्ही कुणाच्या सोबत जाण्याची गरज नव्हती. पण तुम्ही म्हणाल की माने सर मग आपल्याला महाविकास आघाडी सोबत जाण्याची गरज होती. आता हे आपल्या अलीकडे महाराष्ट्रामधील काही विद्वान असतात बघा, ते फक्त निवडणुकीच्या वेळेला बाहेर पडतात, 4 पुस्तकं लिहितात, कथा कादंबऱ्या लिहितात, 4 ठिकाणी जाऊन भाषणं देतात आणि ऐन निवडणुकीच्या वेळेला अमक्या तमक्याला समर्थन द्यामधून पत्रकबाजी करत असतात. माझं त्यांना जाहीर आव्हान आहे, अरे तुम्ही अशी फुटकं पत्रकबाजी करण्यापेक्षा ज्या समाजामध्ये रामदास नावाचा नेता पैदा होतो त्याची तुम्हाला लाज लज्जा शरम का वाटत नाही? आणि तुम्ही जर एवढे उच्च कोटीचे बुद्धिमान आहात तर स्वतः येऊन समाजाची नेतेगिरी का करत नाही? ती करण्यापेक्षा दुसऱ्याच्या पालख्या उचलायला आपल्या लोकांना सांगणं हा बाबासाहेबांच्या विचारातला पराभव करण्याचं पातक हे तुम्ही तुमच्या मतानं करत असतात. याची तुम्हाला लाज लज्जा शरम ही वाटायला पाहिजे. हे तुम्हालाही कुणीतरी ठणकावून सांगण्याची गरज आहे आणि ती माझ्यात हिंमत आहे. माझ्यात हिंमत अशासाठी आहे की प्रकाश आंबेडकरांच्या सारख्या माझ्या सभा सुरुवातीला होतात आणि नंतर बंद पडत नाही. आम्ही त्या मालिकेमधले नाही, आम्ही त्या मालिकेमधले नाही. हरीश ब्राह्मणे असेल गेल्या 20-25 वर्ष तो इथं कुणाच्याही नादाला लागून नगरसेवक झाला असता, तो कुणाच्याही मागे जाऊन एखादा आमदार झाला असता. माझा अनिल सटकाळे येतात गेली 25-30 वर्ष आंबेडकरी चळवळीमध्ये चोपडा परिसरामध्ये ते प्रामाणिकपणानं काम करतात. भडवे आणि दलालगिरी जर करायची असती तर ते कुठेही जाऊन नगरसेवक झाले असते, कुठेही जाऊन आमदार झाले असते. पण हे आमदार खासदार तरी काय का बचाव? गेले 10 वर्ष इथला खासदार कोण आहे? शिंदेचे सुपुत्रच आहेत ना, डॉक्टर आहेत ना. 10 वर्ष 10 वर्ष खासदार असताना आता मी येताना वाटेमध्ये बोर्ड बघत होतो, आम्हाला विकासाचं राजकारण करायचं आहे, आम्हाला विकासासाठी मतदान करा. यांचा विकास किती फार मोठा, आल्या आल्या लाईट गेली याच्यावरनच का आला? यांचा विकासाचा किती अंधार आहे हे प्रचंड मोठं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. आणि विकासाच्या गप्पा कोणी माराव्या? यांचा सगळ्यात मोठा अखिल भारतीय नेता म्हणतो मी 80 कोटी लोकांना फुकट खायला घालतो, त्याने विकासाच्या गप्पा मारणं म्हणजे मूर्खपणा नाही का? आणि ती 80 कोटी लोकांना, लोकसंख्या 140 कोटी, त्यामध्ये 80 कोटी लोकांना फुकट खायला घातलं जातं. आता त्या 140 कोटी मध्ये 10 वर्षाच्या खाली पोरं आहेत, लहान सहान पोरं आहेत, रिटायर झालेली म्हातारी माणसं आहेत, वृद्धावस्थेतली माणसं आहेत
अरे मग त्यातल्या त्या 80 कोटी मध्ये सुद्धा ही माणसं असताना तुम्ही सांगता मी 80 कोटी लोकांना खायला घालतो, मोफत धान्य देतो. अरे हे काही विकासाचा मूलमंत्र आहे का? अरे त्या 80 कोटीतल्या 5 कोटी लोकांना नोकऱ्या दिल्या असत्या तरी ते आपल्या पायावर उभे राहिले असते. त्याला विकास म्हटलं जातं. लोकांना परावलंबी बनवणं, भिकेला लावणं आणि सरकारची गुलामगिरी करण्यासाठी सरकारची वाट पाहायला लावणं हे विकासाचं परिमाण नाही, हे विकासाचं मापदंड नाही, हे विकासाचं नाटक आहे. लोकांना गुलाम बनवण्याचं षडयंत्र आहे. हा त्यांच्या नेत्याचं कर्तृत्व आहे. आणि आजकाल नेता तर काय म्हणतो, मला ईश्वरानेच पाठवलंय लोकांची सेवा करायला. आता हिटलरही असंच म्हणायचं कि मुझे ऐसा ही भेजा है, मेरी आवाज उसकी है. जेवढे जेवढे तानाशाह झाले त्यांची हीच भाषा कि मुझे तो ईश्वर ने भेजा है ताकि मैं दलित आदिवासी इनकी सेवा करता रहूं. तो सेवा करने के लिए पंतप्रधान बनना जरूरी है क्या? सेवा करने के लिए एमपी बनना जरूरी है क्या? जो एमपी बने उन्होंने पिछले 10 साल में क्या झंडे गाड़े हैं ये सबको पता है ना. त्याच्यासाठी काही गरज नाही. पण यांनी सांगायचं की आम्हाला सेवा करायची आहे. 400 रुपयाचा 390 रुपयाचा गॅस सिलेंडर 1200 रुपयावर नेणाऱ्याने सेवा करतो म्हणताना 1000 वेळा विचार केला पाहिजे हे आम्ही ठणकावून सांगू इच्छितो. पेट्रोल डिझेलला जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवायचं. आता जीएसटीच्या कक्षेमध्ये कुणाला आणायचं? हॉटेलमध्ये इडली सांबर खायला गेलं तरी जीएसटी. कुठे जीएसटी नाही हो. कमीत कमी त्या मनमोहन सिंगाच्या कालखंडामध्ये शेतकऱ्याच्या अवजारावरती जीएसटी नसायचा, ट्रॅक्टरवरती जीएसटी नसायचा, फर्टिलायझरवरती जीएसटी नसायचा. मोदींची मेहरबानी, मोदी की बदौलत आता ट्रॅक्टर खरेदी करायचं असेल तरी जीएसटी द्यावा लागतो, फर्टिलायझर खरेदी करायचं असेल तर जीएसटी द्यावा लागतो, शेतकऱ्यांचं बी बियाणं खरेदी करायचं असेल तरी जीएसटी द्यावा लागतो. अरे मग तेल कंपन्यांना फायद्यात आणणारे मोदी सरकार तुम्ही डिझेल आणि पेट्रोलवरती जीएसटी लावून त्याच्या किमती कमी का आणत नाही? हा प्रश्नाचं उत्तर बीजेपी वाल्यांनी द्यावं ना. कारण 28% मॅक्झिमम जीएसटी लावा ना डिझेल पेट्रोलवर, लावा 28%. 28% लावलं तरी पेट्रोल 100 रुपयाच्या खाली आहे, डिझेल 90 रुपयाच्या खाली आहे. पण हे ते करत नाही. यामध्ये तेल कंपन्यांचा फायदा झाला पाहिजे. तेल कंपन्यांचे मित्र कोणाचे? आणि म्हणून जे कोणी आता सत्तेमध्ये बसलेले लोक आहेत, भाजपाचे लोक आहेत, शिवसेनेचे लोक आहेत, त्यांच्यासोबत साथ देणारे रिपब्लिकन नावाचे लोक आहेत, त्यांनी सांगावं, त्यांनी बोलावं की गरिबांना महागाईच्या आगीमध्ये होरपळून काढणारी सरकारची धोरणं ही जर अशीच चालू असतील तर ही लोकांची सेवा आहे की लोकांची लूट आहे. आणि जेव्हा सेवा तुम्ही म्हणता तेव्हा सेवा नावाखाली अनेक ठिकाणी तुम्ही वायफळ खर्च करता, करोडोंचा खर्च करता. मला आज एकानं सहजपणे एक जोक सांगितला, म्हणे मोदीचं विकास धोरण कसं आहे? तर मोदीचं विकास धोरण, तर त्यांचा एक मंत्री आहे नागपूरचा गडकरी नावाचा. तो गडकरी नावाचा मंत्री नेहमी सांगत असतो बघा, मी देशातले सगळ्यात मोठे रस्ते बांधले. उल्हासनगर त्याला दिसलं नाही किंवा उल्हासनगर त्याच्या चेल्या चपाट्याला पण दिसत नाही. आणि पावसाळ्यामध्ये येऊन उल्हासनगरचा थोबडा बघ म्हणावं, थोबडा बघ उल्हासनगरचा, मग तुला कळेल की उल्हासनगर मधले रस्ते फार सुंदर आहेत का? तर तो म्हणे रस्ते फार सुंदर बनवले, समृद्धी मार्ग बनवला, हा मार्ग बनवला. म्हणे आता या रस्त्यावर गाड्या धावायच्या असतील तर पेट्रोल डिझेल फार महाग आहे. मग पेट्रोल डिझेल फार महाग आहे, मग पेट्रोल डिझेलवरचा उपाय आपण शोधूया. मग पेट्रोल डिझेलचा उपाय म्हणून यांनी काय शोधल्या? तर चार्जिंगवरच्या गाड्या आणल्या, बॅटरी चार्जिंगवरच्या गाड्या आणल्या.
आणि आता बॅटरी चार्जिंगवाल्या गाड्या लोकांनी घ्यायला सुरू केल्या. प्रत्येक हाऊसिंग सोसायटीमध्ये गाडी पार्किंग करणाऱ्या ठिकाणी चार्जिंगचे ते सिस्टम लावायला लागले. आता डिझेल पेट्रोल वरती आपल्याला वाचवायचं असेल तर चार्जिंगच्या आता गाड्या वापरल्या पाहिजे. म्हणून चार्जिंगचे पॉइंट लावायला लागले पार्किंग साईट मध्ये. आता व्हायला लागलं काय की यांनी चार्जिंगचे पॉइंट लावले आणि नेमकं भारतात अनेक ठिकाणी लोड शेडिंग व्हायला लागलं. मग लोड शेडिंग व्हायला लागलं तर वीज जायला लागली. वीज जायला लागली जशी आता आपल्या ठिकाणी गेली होती, काय भाग्य आहे उल्हासनगरवाल्यांचं, तशी वीज जायला लागली. मग आता वीज जायला लागल्यावर त्या चार्जिंग पॉइंटचं काय करायचं? त्याला आढावा व्हायची का? त्या चार्जिंग पॉइंटचं काय करायचं? मग लोकांनी अक्कल लढवली. चार्जिंग पॉइंटला ते ऍक्टिव्हेट करण्यासाठी मग त्याला बॅटरीवरती चालवण्याचं टेक्निक सुरू केलं. जसं आता आपण बॅटरीवरती साऊंड सुरू केला, मग ती बॅटरी लावायची. आता बॅटरी लावायची तर बॅटरीनं काही चार्जर होत नाही. मग ते छोटे छोटे ते डिझेलवरती चालणारे जे असतात जनरेटर, ते जनरेटर वापरायला सुरुवात केली. मग ते जनरेटर चालू करायचे. मग त्या जनरेटरवरती ते चार्जिंग पॉइंट चालू करायचे आणि चार्जिंग पॉइंट वरती चाललेल्या गाड्या मग फिरवायच्या. आणि मग जनरेटर चार्जिंगला बापानं तुमच्या काही डिझेल आकाशातून पुन्हा पडणार आहे का रे? म्हणजे पुन्हा डिझेल वापरा, पुन्हा डिझेल वापरा. हा मोदीचा विकास.